महत्वाचं म्हणजे आमची जी डोंबिवली शाखा आहे त्याच्यामध्ये खूप चांगले सहकारी आहे जे आम्हाला चांगले लाभले. मी कधी मागे राहिलो वगैरे तर माझ्यासाठी थांबतात. माझे मित्र श्याम ढवळ आणि गेली 27 वर्ष कंटिन्यू ते त्या वारीला येतात. साईराम मंडळी, साईमय सकाळ. आजचा दिवस आहे आपला 5वा. आपला काल रात्रीचा हॉल्ट होता घाटन देवीला. त्याच्या पुढचा आता आपला हॉल्ट आहे दुपारचा आजचा, तो आहे पिंपळगाव मोर. त्यासाठी आता आम्ही निघालोय सकाळी 5 वाजता. आता आपला नाश्ता वगैरे पण झालाय, तिथून पण आपण पुढे निघालोय. तर आता पुढे जाताना आहे ना, एक आपल्या डोंबिवली मधली एक पालखी आहे, आमदार श्री रवींद्रदादा चव्हाण यांची. त्यांच्या पालखीला पण आपण भेट देणार आहे आणि तिथून मग आपण आपल्या हॉल्टवर निघून जाणार आहे. चला तर मग मंडळी. रवींद्र चव्हाण साहेबांची पालखी इथे नाश्ता हॉल्टसाठी थांबली आहे. तिथे जाता आपण त्यांची सदिच्छा भेट घेणार आहोत त्यांच्या पालखीची आणि पालखीचं दर्शन पण घेणार आहोत. तर मंडळी, घोटीमध्ये हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिरामध्ये बाकीही अशा संतांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. गणपती मंदिर आहे, इकडे शंकराची पिंड आहे आणि त्याच मंदिरामध्ये आपल्या डोंबिवलीमधली रवींद्रदादा चव्हाण यांची एक पालखी थांबली आहे. त्या पालखीची सदिच्छा भेट घेण्यासाठी आपण आलो आहे तिथे. ही सगळी आपली डोंबिवली शाखा आहे सिद्धी साई दिंडीची. साईराम मंडळी, आता आपल्यासोबत आहेत सुचित सर आपल्या सिद्धी साई दिंडीमधनं पहिल्यांदाच साईवारी करतायत. तर त्यांचा आजचा 5वा दिवस आहे. त्यांचा आजपर्यंतचा एक्सपिरियन्स काय आहे तो त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. कसं वाटतंय सुचित सर, तुमचं पहिलंच वर्ष आहे यावर्षी? पहिली गोष्टी, साई सरांचा हार्दिक स्वागत सिद्धी साई पदयात्रेत. माझं नाव सुचित सोनडेकर. खूप वर्षापासून मी ही पदयात्रा बघत आलो आहोत. पण माझी इच्छा होती की एक वर्ष जाऊन यायचं म्हणजे यायचंच, पण कधी असा वेळ भेटला नाही कामातून सुट्टीतून वगैरे. पण 2025 मध्ये मी येणार होतो, पण मला काही कारणास्तव नाही जमलं, घरच्या कारणावर. पण मी तेव्हा ठरवलं होतं की 2026 मध्ये मी नक्की जाणार. तर मी ठरवल्याप्रमाणे मी 26 मध्ये जाण्याची तयारी सुरू केली. कार्यक्रम ठरला या डेटला वगैरे. आणि आज 23 जानेवारी पासून आज आहे 27 जानेवारी पदयात्रेत माझ्या सहकाऱ्यांसोबत चालत आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. त्यांनी जरी मला मागच्या वेळी सांगितलं हे असं वगैरे असतं, खूप चांगलं वाटतं. ते खरं आहे 100%. पदयात्रेमध्ये बाबांच्या वारीमध्ये चालण्याचा जो अनुभव आहे तो खूप चांगला आहे. मला अनुभवलाय. मी घाबरत होतो की चालण्याने माझे काय होईल, मला नाही चालता येत, पण नाही, बाबांच्या आशीर्वादाने माणूस किंवा मी एक चालू शकतो. तो कधी हार नाही मानू शकत, आणि इच्छाशक्ती असेल तर नक्कीच तो करू शकतो. आजचा आमचा 5वा दिवस आहे. आम्ही सकाळी 4ला निघालोय, आता वाजले 9. मी अजून थकलो नाही, काय नाही, चालतोय. आता आम्ही जेवणाच्या स्पॉटला पोहोचू. महत्वाचं म्हणजे आमची जी डोंबिवली शाखा आहे त्याच्यामध्ये खूप चांगले सहकारी आहे जे आम्हाला चांगले लाभले. मी कधी मागे राहिलो वगैरे तर माझ्यासाठी थांबतात, मला पुढे घेऊन जातात, मला नेहमी मोटिवेट करतात की तू करू शकतो वगैरे, कुठे दमलो असेल वगैरे तर आणि चांगल्या प्रकारे मला ट्रीट करतात. मला ह्याचाच आनंद आहे की मी यांचा आज या वर्षीपासूनचा एक सहभाग झालेला यांच्यामध्ये, आणि मी पुढेही असाच नेहमी या साई दिंडी पदयात्रेला नक्की सहभागी राहणार आणि नेहमी यांच्या सोबत असणार. माझ्याकडून यांच्या आणि माझ्या परिवाराकडून यांना नेहमी शुभेच्छा. धन्यवाद. तर सुचित सरांनी आपल्याला त्यांचा 5 दिवसाचा एक्सपिरियन्स सांगितला. खरंच खूप चांगला होता. चला तर मंडळी, आपण पण असेच नवीन जे साई भक्त आहेत किंवा आपल्या वारीमधले जुने साई भक्त आहेत
त्यांचे असेच बाईट घेणार आहोत. त्यांचा आजपर्यंतचा एक्सपिरियन्स साईवारीतला, साईवारी कशी असते, का करावी, या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मंडळी, आपण भेटूया पुढच्या साई भक्तांसोबत. तर मंडळी आता मध्येच थांबलोय. आमचा कुणाल मामा आहे, त्याला गोळा हवा झाला. मध्येच ते गोळ्यावाल्या काकी भेटलेले आम्हाला. सुचित सरांना घेतलेला आहे गोळा, खूप छान लागतोय. ताईंनी बनवलाय, मस्त बनवलाय. तुम्ही या यशाल तेव्हा इथे येऊन भेट देऊन जा. सोपन पण आहे आमच्या सोबत, तो पण गोळा खातोय. आणि हा हर्षल आहे आमचा, वेटर बनलाय आजच्या दिवसापुरता. खजिनदार पण तोच आहे. हर्षल वेटर, खजिनदार आमचे. साईराम मंडळी आता आपण आहे दुपारच्या हॉल्टला. दुपारचा हॉल्ट असतो आपला पिंपळगाव मोरमध्ये, तिथे आहे. आता पालखी पुढच्या मुक्कामासाठी प्रस्थान करते. पुढचा मुक्काम आहे आपला कवठधरा येथे. पिंपळगाव मोरला एक हनुमान मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आपली पालखी थांबते. चला तर तुम्हाला दाखवतो आता. साई बाबा की जय. ओम साई, 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 ओम साई. तर मंडळी, आज पिंपळगाव मोर ते कवठधरा पालखी वाहण्याचा मान आहे कोकण शाखेचा. चला तर मग बघूया. ओम साई, ओम साई, ओम साई, ओम साई, ओम साई, ओम साई, जय साई, जय साई, जय साई, जय साई, जय साई. साईराम मंडळी, आता आपण निघालो आहे पुढच्या प्रवासासाठी. तर आपल्यासोबत आज आहेत आपले शाखा प्रमुख श्रीयुत श्याम ढवळ. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र पण आहेत. मंडळी, ज्या साई भक्तांचं पहिलं वर्ष असतं ना, ते जास्त करून पुढे असतात, कारण त्यांना हॉल्ट माहिती नसतात, किंवा जर मागे राहिले तर त्यांना रस्ता माहिती नसतो. तर आम्ही आता वारी करत असल्यामुळे आम्ही जरा मागे असतो, आरामात येत असतो. तसंच आमच्या डोंबिवली शाखेमध्ये यावर्षी खूप साई भक्त नवीन जॉईन झालेत. त्यामध्येच हे एक काका आहेत, मोहन शेट्टे. तर त्यांना पण आपण विचारून घेऊ की त्यांचा पहिल्या वर्षाचा एक्सपिरियन्स कसा आहे. कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स काका? एक्सपिरियन्स बद्दल प्रश्नच नाही, कारण मी पहिल्या प्रथम आल्यामुळं माझे मित्र श्याम ढवळ आणि गेली 27 वर्ष कंटिन्यू ते त्या वारीला येत आहेत. आणि अतिउत्कृष्ट त्यांनी प्लॅनिंग जे आहे त्यांचं चांगलं आहे. पण पुढं आपण जाणार, तसं वेगवेगळा अनुभव येणार, वेगवेगळे लोक मिळणार. आता जे लोक आलेत मुंबईवरून, ते मुंबई नुसत्या एका ठिकाणी नाही, कुलाबा, गिरगाव, डोंबिवली, गोरेगाव, वाशी, अशा बऱ्याच ठिकाणवरून ते लोक आलेले वेगवेगळ्या टाईपचे एकत्र राहतात, एन्जॉय करतात, झोप कमी घेतात, पण वारीला कंटिन्यू चालत असतात. आणि आपले बाकी जे पालेकर साहेब आहेत त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची ही दिंडी आहे, ही दिंडी म्हणजे व्यसनमुक्त दिंडी आहे. त्यामुळे इथं व्यसन कुठलं होत नाही. यासाठी तरुणांसाठी हा दिलेला त्यांनी एक आदर्श आहे, तरुणांनी घ्यायचा आहे आणि अशीच दिंडी वर्षानुवर्ष चालत राहायची. तर काकाने आपला त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला, तरुणांसाठी एक चांगली गोष्ट पण सांगितली. आणि तशीच आमची दिंडी व्यसनमुक्तीचा वसा घेऊन चालते.
ही व्यसनमुक्तीचा वसा घेऊन चालणारी भारतातील पहिली दिंडी आहे. असेच आपण नवीन नवीन तुम्हाला एक्सपिरियन्स सांगणार आहोत. चला तर मग आता आपण जातोय पुढच्या प्रवासासाठी. आपण पुन्हा भेटू. साईराम मंडळी आपण शिर्डी चालतोय, वारी करतोय. 5 दिवस झालेत आणि आता फक्त बाकी आहे ते म्हणजे 100 किलोमीटर. एवढी गर्दी जमली आहे त्या 100 किलोमीटर सोबत फोटो काढण्यासाठी. बघा मंडळी, चला तर मंडळी आपण पण फोटो काढून घेऊ. आपण भेटूयाच पुन्हा. साईराम मंडळी, आता पोचलोय दुपारच्या नाश्ता हॉलला. आपल्यासोबत सगळी टीम पण आहे. डोंबिवली शाखा आहे, भांडूप शाखा आहे. भांडूप शाखा प्रमुख विनोद कळसुलकर पण आहे. चला तर मंडळी नाश्ता करून घेऊ. आपण पण पुन्हा भेटूच. साईराम मंडळी, आता 9:30 वाजलेत रात्रीचे. आत्ता जस्ट 5 मिनिटं झालेत हॉल्टवर पोहोचलोय. आजचा आपला रात्रीचा हॉल्ट आहे तो कवटदराला आहे. तर आता आलोय, आरती वगैरे झाली आहे बाबांची. आता साई भजन चालू आहे. चला तर मग आपण साई भजनाला जाऊया. मंडळी, भजनाची आता भैरवी चालू आहे. भैरवी झाल्यावर भजन संपेल. तर आपल्याला पण उद्या सिन्नर घाट चढायचा आहे. त्यामुळे आता पण आपण आता चाललोय झोपायला. चला तर मंडळी, साईराम, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.